सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही प्रियदर्शिनी पार्क कडे जायचं ठरवलेलं. मग आज तुम्हाला मी गर्दीचे क्लिप्स दाखवेल. सो गर्दी खूप होती आणि मला स्टार्टिंगला वाटलं की गर्दी खूप कमी असणार, पण आता बघितलं तर गर्दी वाढत चाललेली होती. पण जसं जसं दादर आलं सो दादरला एकदम गर्दी खाली झाली आणि आम्हाला सगळ्यांना सीट पण भेटली. आणि तुम्हाला मी छोटंसं हे दाखवते की बिझनेस CSMT च्या ट्रेन मध्ये पण कसा होता. जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल ना, तर तुम्ही कसं पण स्टार्ट करू शकता. एवढ्या CSMTच्या ट्रेन मध्ये पण त्यांनी एवढे घेऊन आलेत. मला वाटत होतं की आज सुट्टी आहे त्यामुळे गर्दी खूप कमी आहे, पण ते माझं गैरसमज होता. ही बघ गर्दी खूपच वाढली आहे आता. आता शेवटला भायखोळा आला. आता आम्ही इथं उतरूया आणि इथून वॉकिंग डिस्टन्स आहे. आम्हाला तर इथं जायचंय. तर आम्ही आता भायखळा स्टेशन वरून उतरून आता चालत चालतच जायला. आम्ही लोकेशन वगैरे बघितली, सो इथून जवळच आहे. सो वॉकिंग डिस्टन्सच आहे. सो आम्ही म्हटलं की कशाला उगीच ओला उबर करायचं, चालतच जाऊया. देवाने 2 11 नंबरची गाडी दिली. हा, तर चालत जाऊया म्हणून ठरवलं. सो आता इथून स्ट्रेट जाऊन आम्हाला ब्रिजच्या खालून जायचंय. मग तिकडून आम्ही आता तिथं बघूया की कसं काय आहेत, प्राणी जागे आहेत की नाही. हो, कारण हिचं जे लागतंय खूप प्राणी जागा राहायला आपण कोणत्या पण झू मध्ये गेल्यानंतर. सो हिच्या मनात असं कालपासून होतं की आम्ही लवकर जाऊया, कारण प्राण्यांचं पण टायमिंग ठरलेला असतो. दुपारचं ते झोपलेले असतात आमच्यासारखं. सो आम्हाला पैसे वेस्ट नाही करायचे आमचे, म्हणून मग पिटवायचे फुल. सो म्हणून आम्ही लवकर आलोय. आता अजून एक ती फ्रेंड येणार आहे, सो तिची वाट बघते. आणि स्टे ट्यून्ड. लवकरच तुम्हाला मी प्राणी पण दाखवतो. चला बाय. दाखवतो लगेच. सो आम्ही आता चालत आलोय. ब्रिजच्या खालून आल्यानंतर इथं जवळच आहे. हे पहा, आम्ही इथं आलोय वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान. सो आम्ही आता आत वगैरे जाऊया. ब्रिजच्या थोडं भायखळ्याच्या स्टेशन वरून चालत आल्यानंतरच आम्हाला भेटतं आणि आम्हाला ब्रिजच्या खालून यावं लागलं. मग आता आम्ही बघूया आत कसं जायचंय. तर आता आमची एक फ्रेंड पण आले, तर आता आम्ही आत जाऊन बघूया की काय काय आहे. चला. इथं खूप अशी झाडं वगैरे आहेत आणि हे बघा आमचे फ्रेंड्स लोक इथं चालत चालले. मुंबई झू. आता इथं आपल्याला तिकीट काढायचंय. सो पहिलं तिकीट वगैरे काढून घेऊन मग आम्ही फिरूया मस्तपैकी मुंबई झू. सो आता आम्हाला इथं तिकीट वगैरे काढायचंय. तर मी तर बघितलेलं गुगल वरती की तिकीट वगैरे इथं फ्री आहे. हाँ, मैं बघितलेलं. फ्री मुंबई में कुछ फ्री नहीं मिलता है. 50 रुपीज टिकट है इधर. सब पैसे से कमाना पड़ता है. ऐसे चलता है सब. चला आता मी तिकीट वगैरे काढून मग आज जाऊया. हे बघा, या साईडला इथं कॅश वरती तिकीट भेटतंय आणि त्या साईडला तिकीट बूथ आहेत. सो तिकडं ऑनलाईन तिकीट भेटतंय. आणि इथं हे पहा, तुम्हाला मी तिकीटचे अमाऊंट पण सांगते. अडल्ट साठी 50, चाइल्ड साठी 25 आणि जर फॅमिली वगैरे असेल तर 100 रुपीज. आता इथं तिकीट वगैरे काढायचं आणि मग आतमध्ये जायचंय आणि मस्त फोटोशूट वगैरे होऊ शकतं आपलं इथं. आता इथं एंट्री आहे आणि आतमध्ये आपल्याला काहीच घेऊन जायचं नाहीये. सो ही जी व्हाईट कलर माकडांचं घर कुठे आहे? माकडांचं घर याला सोडायचं आपल्याला. अरे आजोबा नमस्कार. अरे पाहिला सन्मान मूर्ती असलेलं ना, काय बोलू नका रे. कोण आहे ते? काय माहिती. ह्याला पण हेल्मेट आहे ना? असं माइंड मध्ये घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला कोणते स्पेसिफिक प्राणी वगैरे बघायचे असतील तर. 4 वेळा आली, त्यातली 1 वेळा वाचली. इथं सिंह अजून आणलेले नाहीये. इथं सिंह आहे बघ. हा, आहे. तो फक्त जरा स्टॅच्यू झाला. तू लंडन स्टॅच्यू गेम खेळाय. मे बी जर तुम्ही वगैरे आलात तर तो हलेल. सो लवकरच इथं भेट द्या. आता हे बघा, इथं मोगली भेटला. सो आता आपला हा मोगली आम्हाला दाखवणार आहे अस्वल आज. मोगलीच्या माग. नाही तर हा मोगलीच आहे. खूप छान डेकोरेशन वगैरे मस्त दिसते.
माझं पण बॅकग्राऊंड थोडं छान अस्वल एवढं आळशी होतं की बाहेरच नाही निघलं. आता आम्ही इथं वाघ बघूया. गर्दी बघा, गर्दी खूपच आहे वाघाला बघायला. पाण्याच्या काय जस्ट मिस हो गया. त्याला माझ्या ब्लॉग मध्येच यायचंय. हाय. ह्याच्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच म्हणतो. मला तर 4-5 वेळा बघितलंय आम्ही, तरी पण सारखं तिथं जाऊ सारखं वाटतंय, होय ना? आता त्या वाघाला आम्ही 4-5 वेळा बघितलं पण मनच नाही फिटत. एवढं छान ते व्ह्यू. आणि ही तर पळत सुटलेली त्या वाघाला 4-5 वेळा बघायला. मी बघितलं खूप छान. आणि तू असं येतोय आणि आम्हाला व्हिडिओ कॉल केला. सांगतोय की व्हिडिओ काढा माझे, मला फेमस करा. अरे पेंग्विन झालं ग. हा खरं कुठे जायचं आता? खूप छान, खूप छान. तो पोज वगैरे देत होता ना, पैसे फिटले त्याला बघून इथं. लकी, वाघला बघून कसं वाटलं तुला? वाघला बघून खूप म्हणजे खूप 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 भारी वाटलं. माझा भाऊच आहे तो, काकाचा मुलगा. त्याला इथे आम्ही आता 10-15 वर्ष झाली सोडलोय, तर लोकांसाठी एंटरटेनमेंट म्हणून बस. ग्रीन फॉरेस्ट बघा. आमच्या मागच्या व्हिडिओ मध्ये क्षितिज होता. लकी आहे. लकी. ती बॅग जी आहे ती हिची आहे आणि ती बॅग हा घेऊन फिरतोय. आमच्या सगळ्या पुण्यामध्ये शिकणारे असेच असतात. बघा गाईज, ग्रीन फ्लॅग. हे बघा हिप्पोपोटॅमस इथं झोपलाय नाही तो, आपली गरमी एन्जॉय करतोय मस्तपैकी. हिप्पोपोटॅमस काय आपली एंगेजमेंट करतच नाहीये. हिप्पोपोटॅमस त्याला मराठीमध्ये पानघोडा म्हणतात. पानघोडा. ते तसं का करतायत दोघं? हा. It's my happy day, I want to sing it all the day. My best friends are always with me. We sing, we dance, we laugh, we are happy every day. Have fun with us, let's say happy, 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 happy. Happy. Happy, 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 happy. It is my happy day, I want to sing it all the day. My best friends are always with me. We sing, we dance, we laugh, we are happy every day. Have fun with us, let's say happy, happy. इथं त्यांची स्ट्रॅटजी बघा. आम्ही इथून पेंग्विन बघून आलो आणि इथंच त्यांनी एवढ्या उन्हात आईस्क्रीम पॉपकॉर्नचे स्टॉल ठेवलेत आणि इथं गोलावाला पण आहे. सो खूप छान स्ट्रॅटजी आहे यांची. पण आले ज्यांना झुऑलॉजीचे सेशन्स वगैरे देत आहेत. मे बी त्यांना ऑकवर्ड वाटत असेल माझे व्हिडिओज मध्ये घेत आहे म्हणून. हे बघा, हे असे छोटे छोटे जे मराठीमधले कोर्स आहेत ना, खरंच की काय खूप छान वाटतंय असं मराठी बघून. धडकली रे धडकली. आता आम्ही बघणार आहेत पक्ष्यांचे नंदनवन, बर्ड्स पॅराडाईज. चला. वॉल्स पण केवढं छान असं नटवलं सगळं. धनेश आणि ह्यांना वाटतंय की ते काचेच्या बाहेर जाऊन त्यांच्यासोबत खेळतील. ते मग कसं बघणार. हा पक्षी बघायचा होता आणि तो पक्षी या साईडला आहे. हे बघा. बघा आणि ह्या साईडला फेस करून पण मस्त. कासव
इथं त्यांची इन्फॉर्मेशन आहे. माझी डोळे अशी हे झाले. हे इथं बुट्टी कासव म्हणून वेगळेच आहेत. आता इथं मगर बघूया आम्ही. तोंडात त्याने आता आम्ही थोडं पुढं आलोय आणि आमचे जे दोस्त मंडळी आहेत तेच हरवले. सोडून गेलेत आम्हाला. सोडून गेले म्हणजे आम्ही फोटो वगैरे काढत बसलेलो तिथं. आणि ते Hello? बघूया कुठे आहेत. त्यांना कॉल लावलेला आहे. बघूया आता कुठे आहेत. तिथले फक्त आम्हाला वाघानं तेवढं खूप जास्त एंटरटेन केलंय. बाकी ओके ओके. तुम्हाला थोडेच असे क्लिप्स वगैरे दाखवले कारण तुम्ही पण येऊन इथं बघायला पाहिजे. हे बघा इथं कसं मस्त छमछम वाजतंय. इथं वरती पक्षी बघा. ओके. ऊनच तेवढं जास्ती आहे. एवढे मोठे मोठे मासे वगैरे पकडतात. वास. इथं पण एक आहे एकदम फुलासारखं दिसतंय. त्याला कॅप्चर. वाघानं जी काय आमची एंटरटेनमेंट केली आहे ना खूप छान. आणि ते बघूनच ना सारखं वाटत होतं की पूर्ण जे झू आहे ते एका साईडला आणि एका साईडला तो वाघ. खूप छान खूप छान. आता आम्हाला भूक लागलेली होती सो आम्ही पर्शियन दरबारमध्ये गेलेलो खाणं खायला. आता मस्तपैकी पर्शियन दरबारमध्ये आम्ही जेवण करून आलो. आता ह्यांना विचारे कसं वाटलं जेवण. कसं वाटलं तुम्हाला. जेवण एकदम मस्त होतं. बिल थोडं जास्त झालं. एक नंबर. मस्ट विजिट पर्शियन दरबार. नंतर मधल्या खाऊ दे चमचा बाजूला आणि सुरू केला हात आणि एवढी चांगली टेस्ट लागली. हा हा हा. पर्शियन दरबार बिलकुल. आणि तिथे आम्हाला ते सजेस्ट केलेलं तिथे जाऊ. ऑल थँक्स टू हर. गर्दी बघा इथली केवढी आहे. मस्तपैकी व्ह्यू. आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहे. सो आता मी बस वगैरे पकडले. मी ह्याचा पुरा ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगेल की आम्ही कसं कसं आलो. फर्स्ट स्टार्टिंगला आम्ही ठाणे स्टेशन वरून ट्रेनने आलो भायखोळ्याला. मग तिकडून वॉक इन डिस्टन्स वरती जिजाऊ मातांचं जे झू आहे ते आहे. उद्यान आहे. त्याच्यानंतर तिथंच एक संग्रहालय पण आहे. सो ते पण तुम्ही बघू शकता. आम्ही तर नाही बघितलं कारण आम्हाला परत गेटवे ऑफ इंडिया पण करायचं होतं. आणि जर जमलं तर आम्ही प्रियदर्शिनी पार्क पण बघू. तिकडं पण खूप छान व्ह्यू आहे आणि संध्याकाळचं मला भारी बसेल ते. आणि त्याच्यानंतर परत ठाण्याचा आमचा दिवस आम्ही शेड्यूल केला. बघत राहा एन्जॉय करत आता आमची एनर्जी फुल डाऊन झाली कारण बिर्याणी बिर्याणी मस्त पर्शियन दरबार मध्ये मस्त. थोडे एक्सपेन्सिव्ह होते पण ते पण छान खूप छान होते. वर्थ इट झालं.
ब्लॉग्स मी आतापासून स्टार्ट केले कंटिन्यू ठेवायला. सो तुम्हाला कसे वाटतात आणि काही चेंजेस वगैरे हवे असतील तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा, सो दॅट मी ते चेंजेस आणीन इथून पुढे. थँक्स फॉर वॉचिंग. मुंबईमध्ये येऊन थँक्यू असं मोटिवेट करत राहा मला. जर मुंबईमध्ये येऊन तुम्हाला काय पाहायचं असेल आणि जे तुम्ही स्किप नाही करायचंय तर ते म्हणजे हे. आता मी तुम्हाला दाखवे हे म्हणजे हे गेटवे ऑफ इंडिया. तर आम्ही इथं मस्तपैकी फोटोशूट वगैरे करूया. ऊन खूप वाढलंय. फोटोज वगैरे क्लिक करून मग नंतर भेटूया. जर मुंबईला आलात तर तुम्हाला हे ठिकाण मिस नाही करायचंय. हे बघायला बाहेरचे एवढे लोक येत आहेत तर तुम्ही पण एकदा इथं यायलाच हवंय. आणि हे हॉटेल कोणतं आहे ते तुम्ही नक्की एकदा गेस करून सांगा मला कमेंटमध्ये. हे गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी समोर आहे. खूप छान दिसतंय. मुंबई फिराल तुम्ही पण इथलं जे ऊन लागतंय ना ते खूपच हेक्टिक आहे. असं वाटतंय की पुरं एक्झॉस्ट होऊन गेलंय. काय ताकदच नाहीये. पुरं असं सारखं तुम्हाला पाणी वगैरे हायड्रेटेड राहायची खूप गरज आहे हे फिरताना. खरं आज जी काय मजा आले ना ती खूपच छान आले. इथं ऊन खूप आहे. मस्तपैकी आता फोटोज वगैरे क्लिक केलेत आम्ही. इथं बोटिंग पण करणार होतो खरं त्याचे चार्जेस खूप आहेत. सो आता आम्ही ते सध्यासाठी तरी स्किप करतोय. इथं फोटोज वगैरे क्लिक करून. आणि हे पाहिजे ताज हॉटेल पण आहे. आमची हालत बघा आता उन्हाने एवढं त्रास दिलाय आम्हाला काय सांगूच नका. पुरे सगळेजण असे एक्झॉस्ट होऊन गेलेत. आता आम्ही चर्च गेट वरून बस पकडली. सॉरी मी तिकडचं सांगते. गेटला आलो आणि तिथून आम्ही ट्रेन पकडून ग्रँड रोडला आलो. आता इथून प्रियदर्शिनी पार्क जो आहे तर तिकडं थोडस एक्सप्लोर करणार आणि थोडं शांत बसणार तिथं. कारण आता खूप जरा उन्हाळ्यात त्रासलं. एक्झॉस्ट झालो एक्झॉस्ट. तुम्ही बघू शकता ह्यांची तर थोडीशी कॅपॅसिटी आहे दिसते. डोलेशोले. तर म्हणजे आता मी डायरेक्ट प्रियदर्शनी पार्क मध्ये तुम्हाला दाखवते. ची चूक काय झाली की मी आजच खूप ठिकाण असं फिरलो. सो तर आम्ही आता प्रियदर्शनी पार्क मध्ये आलो. तर आम्ही ग्रँड रोड वरून एक बस पकडली प्रियदर्शनीची. सॉरी ग्रँड रोड वरून आम्ही बस पकडली प्रियदर्शनीसाठी. आणि तिथूनच 104 वाली बस होती. सो तिकडून आम्ही आता डायरेक्ट प्रियदर्शनी पार्कच्या समोरच आलोय. फुल सी फेसिंग पार्क आहे आणि मस्त आहे. आणि इथं मला असं जसं दिसतंय त्याच्यावरून सांगते की इथं खूप असे प्लेग्राऊंड वगैरे आहेत जिथून तुम्ही खेळू शकता. आणि बसायला बाक आहे सी बघायसाठी. मस्त व्ह्यू आहे. मी तुम्हाला दाखवते. सो इथं बसायसाठी बाग दिसतील. आपण थोड्या वेळ जाऊ तिथं. आणि इथं प्लेग्राऊंड पण आहेत. आणि इथं खूप असं नेचर वाईब आहे. आणि आम्ही ज्या टायमिंग मध्ये आलोय ना सो आता आम्ही फक्त सनसेट साठी आलोय. खूप मजा करूया. बेस्ट काम केलंय ह्यांनी. आम्ही बघा इथं पाहिजे तसे पाय पसरून बसलोय आणि तिथं मस्तपैकी बिछाणे वगैरे आणलेत त्यांनी. इथं सगळी मस्तपैकी बॅडमिंटन वगैरे खेळतात. आणि ही जीवनाला थकलेली लोक काहीच नको आहे यांना. बघा कसं पायावर पाय ठेवून बसतात. बघा हिचं तर खुरापती चालूच असतं. आता हा थकणार. फोन शोधणार. आता फोन नाही सापडणार. बघा त्याला माहित आहे कोण घेतलंय संशयी माणूस. मस्त व्ह्यू आहे इथला. मस्त व्ह्यू दिस. नाही मी व्ह्यू सांगते. हे खूप मोठं असं गार्डन आहे आणि तिकडं आपला सी व्ह्यू आहे मस्तपैकी. सो त्याला आम्ही एन्जॉय करूया. फक्त इथं ऊन खूप लागतंय आम्हाला. पण असं ही संध्याकाळचं आम्ही सकाळपासून उन्हात आहे सो त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतोय. पण जर आम्ही आता ह्या टाइमला जर फ्रेशली घरातून निघलो असतो
तर आम्हाला एवढं काहीच नव्हतं वाटलं असतं. खूप छान वारा सुटला आता इथं. आम्ही हे आजचं व्ह्यू ना एन्जॉय करतोय, खूप एन्जॉय करतोय. आता आम्ही तुम्हाला मस्तपैकी तो सी वाला व्ह्यू दाखवते, थोडा थोडा दिसतोय आम्हाला. आता इथंच सनसेट होईस तोपर्यंत आम्ही बघणार. कालपासून जे काय आम्ही उन्हात फिरत होतो ना ते वर्थ इट निघालंय, कारण हे व्ह्यू खूप छान आहे, खूप छान आहे. आता बघूया, आम्ही इथं पण फोटोशूट करणार आहोत, कारण जिथं जाईल तिथं एक तरी असा युनिक फोटो आपल्याला पाहिजेच असतो. हे इकडं मस्तपैकी नेचर व्ह्यू, इथं हे बिल्डिंग्स आणि त्यानंतर हे मस्तपैकी असं सी व्ह्यू आणि लाटा पण मस्त येत आहे तिकडं. बघूया, आम्ही आता एक खडे वगैरे आहेत, सो तिथून खाली जाणार आहोत. इस शहर में तुम जैसे, इस शहर में तुम जैसे दीवाने हजारों हैं, दीवाने हजारों हैं, इन आँखों की हंसी। मस्तपैकी आम्ही जो सनसेट होता तो बघितलाय. एकदम मुंबई मधला खूप छान असं सनसेट भेटलाय. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.